तर गुड मॉर्निंग गाईज. आपण आता गौरीकुंडमध्ये आपलं आंघोळ झालेले आहे. आता वाजले सकाळचे 4:15 वाजलेत. आंघोळ झालेले बाकी इथं बघा गौरीकुंडमध्ये आंघोळ चालू आहे. तर आता कपडे वगैरे घालू आणि ट्रॅक चालू करू लगेच अर्ध्या तासाच्या आतमध्ये, कारण की पब्लिक खूप वाढली आहे बघू शकता तुम्ही. जेवढं लवकर ट्रेक चालू करू तेवढं लवकर आपण वरती पोहोचू आणि रस्त्याला गर्दी पण नाही भेटणार नंतर. तर चला रूमवर जाऊ आणि फ्रेश होऊया, जे कपडे वगैरे घालू. भेटू नंतरच पुढं आपण जेव्हा ट्रेकिंग चालू करू ना तेव्हा भेटू डायरेक्ट. तर गाईच कुंडातून निघल्यावर लगेचच आपल्या गौरी माताचं मंदिर आहे. तर या दर्शन करूया आपण लगेच. दरवाजा लागलेला आहे, बाकी बाहेरनंच दर्शन करून निघू आपण. गौरी मैया की जय. तुम्ही दिसत असेल तर बघूया, नाही दिसत आहे. चला. तर गाईच हे नक्की वाचा, जर तुम्ही इथे आले गौरीकुंडमध्ये तर वाचून घ्या. तर काहीच आपण आता निघूया. बाकी रूम वगैरे बघा कसा गेलाय, हे सगळे गेलेत पुढे. लॉक करू आणि हर हर महादेव गाईच. तर आम्ही आता रूमच्या खाली उतरलोय आणि वगैरे चाय वगैरे घ्यायला घेतले. हर्ष भाई, ओमेश्वर जी, जय श्री केदार. तर गाईच चाय तर घेतली पण चाय मध्ये साखर कमी होती, तर अमन दादा बोलतो साखर पाहिजे आणि साखर घेतली आणि आता मिल्क शेक बनवायला घेतला भाईनी. ठीक है चल बनू कसं काय. अरे कर ना भाई. तो गाइस हमें ये भाई और बहन मिले, ये बोल रहे कि आपकी यूट्यूब आईडी दे दो, ब्लॉग देखेंगे. तो दे देंगे. शुभ काम में देरी कैसी है कि नहीं. बोलो बाकी जय श्री केदार, हर हर महादेव. तर गाइस आम्ही थोडं मागं होतो आणि सर्वात पुढे होते आशिष भाई. तर आता आम्ही दोघं पोचलोय आणि अजून आमचे मागे आहेत 6 जण मागे आहेत. तर बघूया कसं काय. आशीष भाई कैसा लग रहा है. ओ जोश. उधर देखो उधर. नहीं वो नहीं आ रहा है ना, ग्लेशियर आ रहा है लेकिन वो अभी थोड़ा आगे जाना पड़ेगा. बाकी इंटरेस्टिंग तो है. हमें तो बहुत आगे निकल जाता अभी तो. हाँ तो पता नहीं. चलो धन्यवाद भैयाजी. दादांनी आपल्याला तुंगनाथचं सांगितलं, म्हणजे कारण की हे दादा टुरिस्ट गाईड आहेत. बस 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 टुरिस्ट गाईड आहेत आणि त्याने आम्हाला तुंगनाथला स्टेसाठी कॉन्टॅक्ट देत आहेत ते, कारण की ते त्याच गावातले आहेत. म्हणून बघूया काय होतंय. बाकी अच्छा हुआ कि हम इधर रुके. बोले जय श्री केदार. जो होता है बाबा के मन से होता है, बाबा बोलेंगे वैसा ही होएगा. इसमें बोल देना भाई, हमें तो सही लग रहा है. आप तेज चल रहे हो ना इसलिए आपको दम लग रहा है, बाकी कुछ नहीं. स्लो चलो. 0.5 मध्ये ना तो भैया फोटो लेना एक. नहीं हरियाणवी एक्शन किया है. शुभम जय श्री केदार. जय श्री केदार. तर गाईज भीमबलीला पोचलो आपण. अजून इथून मोस्टली 9 किलोमीटर 8 किलोमीटर आहे का. बघूया, ट्राय करू कसं काय. बाकी आपल्याबरोबर तर हर्ष भाई पण आहे आणि मागे तो पण आहे आपला. बघूया कैसा होता है. 11,000 फीट की ऊंचाई पे बस ये नज़ारे ही हैं जो चढ़ने का साहस देते हैं. जय श्री केदार भाई. थकान तो नहीं लग रही है, सिर्फ बैक का थोड़ा भारी है और ये घोड़े कच्चर है ना वो बीच में आ रहे हैं. बाकी नज़ारे तो शानदार. झूम आगे बर्फ. आपल्याला महाराष्ट्र पोलीस भेटलेले आहेत. हाय करा. जय श्री केदार. कुठून आलेत तुम्ही. नाशिकवरनं. कधी निघाले. कधी निघाले. आम्ही 4 तारखेला निघालो. 4 तारखेला केदारनाथ करणार आहे का चारधाम करणार. चारधाम करणार आहे आम्ही. ओके चालेल. आमचं गंगोत्री यमुनोत्री झालेले सर. ओके म्हणजे आता बद्रीनाथ आणि केदारनाथ बाकी. जय श्री केदार. तुम्ही गाईच बघू शकता आपली ताई शेवटी लास्ट ऑप्शन घोडा घेतला त्यावी. हार गए भाई आप. और मेजर भाई आ गए. जय श्री केदार मेजर भाई. चलो कुछ खाना है. खाना है कुछ खा लो. मेजर भाई नहीं थक रहे अभी हमारे. भाई झरने का पानी पीने जा रहे हैं.
अर्चित प्योर हो गया ऐसे कैसे ले रहे हो पानी आ गया भाई. तो गाईच सूर्यदेव पण दिसायला लागलाय आणि आता थोडासा आम्हाला शक्तीसाठी आम्ही इलेक्ट्रो पण आणली होती सोबत आमच्या घरूनच तर थोडासा ते चालू आहे बाकी काही नाही देखेंगे जो होएगा देखा जाएगा है क्या नहीं इसका मतलब है सूरज निकल चुका है. अब हम इलेक्ट्रॉल पाउडर मिलाकर पिएंगे हाँ वो आपके बंदों के लिए बता रहे हो सही है भाई चल जाएगा. और अमन भाई बारिश में है ना पूरे झरने आते होंगे शाम को. हाँ वो वाला लेकिन इधर ना पाणी पाणी हो जाएगा पूरा. बाकी घोडे वगैरे आहे ना खूप त्रास देतात मध्ये मध्ये खूप म्हणजे खूप त्रास देतात चढायला जमत नाही म्हणजे एक कॉन्स्टंट स्पीड पकडली ना आपण तर स्पीड पकडल्यानंतर ना मध्ये तर अचानक मागून येतात आणि मग लगे थांबायला लागतं आपल्याला. बाकी काही नाही पोचू आपण कसं तरी भोले बाबा का नाम लेंगे और पहुंच जाएंगे. और जय श्री केदार. चलो हर हर महादेव. हर हर महादेव. चलिए चलिए आगे चलिए कैमरे में तो रिएक्शन दे दो. चलो आगे. हर हर महादेव. चलिए भाई इतनी बार देखूंगा ना यूट्यूब घर पे भी चलाऊंगा टीवी में. पक्का. हर्ष भैया 500 दे दूंगा इसमें एक डुबकी लगा के आ जाओ. मैं 1000 देता हूँ उसमें कूद के बताओ. नहीं ना वैसे कूद के नहीं मैं डुबकी लगाने को बोल रहा. इजी तो है आप पहले तो डुबकी तो मारो. मैं किधर भागने वाला हूँ पहले 500 नहीं मैं किधर भागने वाला हूँ लेकिन तो मैं भागने वाला हूँ उसमें कूदे बाद. नहीं आए नहीं तो पैसे बिक गए तो क्या करेंगे है क्या नहीं. बात तो सही है ना. जन्नत जन्नत जन्नत. तर गाईच इथं फोटो सेशन चालू झाले आता यांचा. बाकी बस हम तो बैठे हैं मजे में. अभी तो आताशी फक्त अर्धा झाले आपला अजून अर्धा बाकी आहे आणि ते पण आता कडकवाला एकदम आहे. बघूया कसं काय होत आहे. मजे ही मजे देख लेंगे क्या है. बाकी इथून ग्लेशियर तर दिसतोय पण आता जरासं कालो काय म्हणून दिसत नाही म्हणजे लाईट उलट्या साईडला आहे. बाकी कुछ ये नहीं. आना चाहिए नेचर. हाँ आ जाएगा पक्का आ जाएगा. अरे भाई ये क्या है ये क्या है सही है. तर गाईज बघू शकता एवढा छोटा मुलगा आहे आणि ही दीदी चालली आहे. कहाँ से हो दीदी आप. कितना मथुरा. ओके ओके. तर गाईज आम्ही आता 5 किलोमीटर बाकी आहे फक्त. मावशी कुठून आलात. हां नांदेडवरून आलो का. महाराष्ट्र. मी पण मुंबईवरून आलो आम्ही पण. हां चालेल. तर गाईज आम्ही आता 5 किलोमीटर बाकी आहे फक्त. हां नाव काय आहे प्रचित फोटोग्राफी हा आपला भाऊ आहे. सबस्क्राईब करा भाऊ. हां काय नाव प्रचित फोटोग्राफी. सबस्क्राईब कर तो पण देख. तर तो इधरही कराया. तर गाईज आम्ही आता विचार केलाय की सर्वात मोठा आणि डिफिकल्ट शॉर्टकट आहे बघा हा 3 तासाचा. तो शॉर्टकट मारायचा विचार चालले म्हणून आम्ही बॅगी वगैरे खाली ठेवलेत पूर्ण. बघूया पोहोच सकते क्या. और भाई उसी से जाना है ना. जाएंगे तो जाएंगे भाई नाद नहीं करने का. चला बघूया बाकी आपण त्या शॉर्टकटने जाऊ. कहाँ से हो आप आंटी. हम मंडी से मंडी हिमाचल. हिमाचल प्रदेश. हम हम- मुंबई से. हम बस बहुत शौक था हमारे को जैसे आने का. हाँ वो देखा आपने ये शॉर्टकट जो मारा ना. हाँ वो देखा हमने. 50 से ऊपर हूँ मैं. कितना 50+. हाँ ऊपर ओके. ऊपर. ओके ओके. तो मेरे को तो- ऐसा था शिव जी से मिलने का बहुत शौक था. अभी मिलना है. अभी आप केदारनाथ करने के बाद किधर जा रहे हो. हम बद्रीनाथ से. बद्रीनाथ. 4 धाम कर रहे हो आप. 4 धाम करके अब हाँ मतलब जो यमुनोत्री गंगोत्री हो गया हो गया आपका. हमारा. ओके अगर पॉसिबल हो तो तुंगनाथ भी कर लो. हम तुंगनाथ भी सब अच्छा है. करेंगे. हाँ तुंगनाथ भी अच्छा हो गया है. हम. हाँ हम भी अभी इधर से तुंगनाथ जा रहे ये मनाली हैं. से. आंटी आप कहाँ से. मनाली से. मेरे साथ है. आपका नाम. मधु शर्मा. मधु शर्मा. मैं मनाली से. बाकी जय भोले. जय भोले. जय श्री केदार. जय श्री हमारा केदार. ट्रू ब्लॉग बनाना है. हाँ. और फेसबुक में डालना है. हम हाँ देखेंगे. चले. ओके गाइस
तर गाईज बघू शकता ते घोड्याला भूक लागली म्हणून तो खायला बघा काय करतोय. हे असं होतंय सगळं की काही नाही. बघा याच्यात जे पाल आहे ना ते खायचं ट्राय करतोय तो. एवढे हाल होत आहे तिथे घोड्यांचे. प्लीज जरा बघा आणि थोडं कॉमन सेन्स नावाची गोष्ट पाहिजे माणसाला, बाकी काही नाही. जर तुम्हाला करायचं आहे तर पालखी करा ना. पालखीचे पण म्हणजे थोडेफार जास्त पैसे घेतात, बाकी नाही काही. घोड्यां वगैरेवर नका अत्याचार करू असं वाटतंय बस, बाकी काही नाही. तर गाईच हा असा एकमात्र पॉईंट आहे जिथून की ग्लेशियरचा पाणी सर्वात जवळून बघायला भेटतो. बाकी तर सर्व लांब लांबूनच बघायला भेटतो. आणि आम्ही आलो तर ब्रिजवर, बघूया कसं काय. बाकी पाण्याच्या वाफा आहेत ना इथपर्यंत येतात, म्हणजे एवढं थंड थंड वाटतंय ना इथे, खतरनाक. या नक्की एकदा तुम्ही. हा जुना ब्रिज आहे आणि हा मी आलोय नवीन ब्रिजवरून. ये मेरा भाई है, ये कुंभ के मेले में गुम हो गया था, अभी मिला है. बाकी लाइक करो, फॉलो करो. अमन भैया, ओ अमन भैया, जय श्री केदार. तर गाईच ते बोलतात ना केदारनाथला आला आणि हा शॉर्टकट नाही मारला, बरोबर बोलतात. पण आपण पण शॉर्टकट मारला कारण की ते घोडा आहेत ना ते वाटला होता पूर्ण रस्त्यामध्ये, म्हणून इथून तरी जरा पब्लिक आहे पण काय वाटत नाही. तर गाईज आपल्या ट्रेनमध्ये भेटलेले ते और जय श्री केदार. और केदारनाथ से कहाँ जा रहे हो? और त्रियोगी नारायण बस. ओके तो हम तुम ना जा रहे, दीदी भी है, हाय कर दो. चलो बाकी ब्लॉग देख लेना, प्रचित फोटोग्राफी चॅनल आहे अपना. चलो. तर काही शॉर्टकट मारायला कधीच जाऊ नका. हे बघा असं होतं. आता शॉर्टकटचा रस्ता बंद केलेला आहे तरी पण पब्लिक ऐकत नाही आहे. शक्यतो तर लॉंग कट आणि जो नॉर्मल रस्ता आहे ना तोच वापरा, कारण की त्याच्यात आपल्याला म्हणजे काही हानी होऊ शकत नाही. आणि बघा हे बघा कुठून आले ते. चला गाईज एक गोष्ट तरी चांगली दिसली, पशूंसाठी पाण्याची सुविधा तरी आहे इथं. आंटी कहाँ से आ रहे हो आप? हम एमपी डिस्ट्रिक्ट. कितने लोग हैं आप? 4 लोग हैं. 4 लोग. कहाँ कहाँ जाने वाले हो केदारनाथ से? यमुनोत्री, गंगोत्री, 4 धाम कर रहे हो? हाँ, ओके केदारनाथ अभी बद्रीनाथ बाकी है आप? ओके चलो जय श्री केदार. तर गाईज आता अमन दादा बोलतो थोडंसं चणे वगैरे खाओ, तर चना प्लेट घेतले एक. अंदर जाने का घरी वही वो एनर्जी आएगा उसमें. हाँ. तर गाईज काल रात्री आणि आज सकाळी पण मंदिराजवळ बर्फ पडला होता, ते बघा दिसतंय का तुम्हाला. आणि खाली पण नदीला पण बर्फ झालाय जमा मध्ये मध्ये. ते नदीचं तर दिसत नाही, बाकी हे बघू शकता. बघू जर आज आम्हाला बर्फ भेटला तर मजा येईल थोडी. काही सीन्स भेटले तर कॅप्चर करू आणि टाकू ब्लॉगमध्ये आपल्या. बाकी लोक चढतायत वरती बघा बर्फ बघण्यासाठी. तो ब्लॉगरच आहे तो पण, बघा तो गेलाय तिकडे. बाकी आता जेवढं म्हणजे इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच मी दाखवायचा प्रयत्न करेन, कारण की ब्लॉग आपला खूप मोठा होत चालला आहे आणि जे आपली म्हणजे मेमरीसाठी राहील तेच मी जास्त करून दाखवायचा प्रयत्न करतो. बाकी जे इम्पॉर्टंट आहे ते दाखवू. आणि हे घोड्यावी तर मला म्हणजे त्रास दिले भरपूरच. चला बघू, अमन पण आलाय मागं, आम्ही दोघंच चालतोय कंटिन्यू आणि एक हर्ष आहे आपल्यासोबत. तर बघूया पोचू आता. तर गाईज शॉर्टकट मारून आम्ही तर पुढे आलेलो. बाकी हे दोघं तर मागेच होते, हर्ष भाई और अमन भाई. तर मी थांबलेलो त्यांच्यासाठी. ही आपली बॅग इथे ठेवलेली. बाकी बघू 5 मिनटं थांबू इथं आणि जाऊ. काय निकलणे का? तर गाईज मोठा इश्यू झाला एक. आमच्या अमनचे शूजचं सोल आहेत ना तेच निघलं. तर आता कदाचित आमचं तुंगनाथ कॅन्सल होईल. कदाचित नाही, फिक्स तुंगनाथ कॅन्सल होईल आता. बाकी याला तर बिना चपली जायला लागेल. बघू कसं काय. एक काम कर अमन, मागे लावते बॅगेला. चला गाईज फेविस्टिक तर भेटला इथे फायनली. बाकी काही नाही, आता चिपकवू. अंकल कितने काय? ओके चल. तर गाईज पाऊस चालू झाला म्हणून आपली ब्लॉगिंग आता इथे थांबेल. बघू आम्ही आता रेनकोट घालू. हे बघा यांनी घालायला पण घेतला. आणि बघू आता जर पाऊस थांबला तर करू काहीतरी रेकॉर्डिंग, नाहीतर आता काय होणार नाही, डायरेक्ट मंदिराजवळच भेटू. तर गाईज थोड्या टायमासाठी पाऊस आलता तर आम्ही रेनकोट घातला. आणि आता बघा मौसम पूर्ण क्लिअर झाले परत. बाकी डोंगर दिसतं. आता फक्त तेवढंच राहिले, 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर राहिले पोचू. बाकी अमन भाई
खतम हो रहे क्या? बाकी आम्हाला सुरुवातीला वाटलं जरासा, आता पण काय वाटलं नाही, फक्त थोडं बॅगेच्या मुलं थोडासा हाल झाला आमचं, बाकी काही नाही. बस हे तुम्ही येताना बॅग थोडी लाईट वेट आणा, कारण की कपडे पण इम्पॉर्टंट आहेत वरती. आता आमचं तर स्टे आहे तिथे म्हणून काही वाटणार नाही. बघू उद्या जर आम्ही उद्या आता तुंगनाथ तर आमचा कॅन्सलच झालेला आहे, कारण की वातावरण पण खराब आहे तिकडं सांगितलं आहे की तर ट्रेक करायला जमणार नाही. म्हणून बघू तर केदारनाथच थांबू मग आम्ही जास्त टाईम उद्या. चला भेटू पुढे, अजून थोडासा आहे बेस कॅम्प, मग तिथून मंदिराजवळ पोचू. तर गाईज आपण आता GMVN पर्यंत पोचलेलो आहे. ते इथले जे गव्हर्नमेंटचे जे बेस कॅम्प आहेत ना तिथपर्यंत तर पोचलो आपण. बाकी अजून 3 किलोमीटर बाकी आहे, बघूया काय होतं. आणि आम्ही आता शॉर्टकट मारलेला आहे. अमन चल, कुठे अमन? चलो हरीश भाई. हाँ भाई यही पे थे है, आप कैसे पीछे थे? हम तो नाश्ता कर रहे थे उधर. काहीच फायनली आपण पोहोचलो आता. मंदिर फक्त इथून 500 मीटरच्या अंतरावर आहे. आणि बाकी ग्लेशियर बघू शकता तुम्ही, ग्लेशियर. आणि ते घोड्यांची लाईन बघा. तर गाईज बाकी काही नाही, सगळं पैशाचा खेळ आहे, या नादाला लागू नका. बस मंदिराजवळ पोचलेलो आहे. बाकी आता लगेचच आल्याला दर्शन घेऊ. जय श्री केदार. तर गाईज आम्ही आता टेंट घेतलं तिथे बघू शकता. हा एक घेतलाय, यात आम्ही तिघं आणि त्याच्यात आम्ही तिघं. आम्ही मेजर तर पहिलेच घेऊन मोकाट झालेले आहेत तिकडे. बाकी हे अंकल आहे, म्हणजे आता पैसे एवढेच उरलेत. आणि आमचं आता तुंगनाथ दर्शन पण होणार नाही, कारण की तुंगनाथला तिथं म्हणजे मान्सूनमुळे बंद केलेलं आहे सर्व. बाकी अमन शेठ पैसा गिन रहा है, माझ्याजवळ पण 4,500 रुपयेच राहिलेत. आता बघूया हो जाएंगे. आता काही 2 दिवस काढायचे आहेत, फक्त सोनप्रयागमध्ये काढायचं आणि हरिद्वारला 1 दिवस काढायचं आहे. बाकी ट्रेनचं तर आपलं आहेच, ट्रेनमध्ये पण पैसे लागतील आहे का 1000 रुपये, ते साईडला बाजूला काढून ठेवावं लागतील. बघू चला होतील काहीतरी. हो क्या गिन रहे हो, सही जा रहे हो. चला भेटूया आपण आता. आता आम्ही थोडासा ना आराम करतो आणि थंडी लागायला लागली जाम. बघूया चालेल, काही होईल ते बघून घेऊ. चला. तर काही जय श्री केदार. आता आपण आलो नाईट व्ह्यू बघायला महादेवांचा. बाकी खूप थंडी आहे आणि क्राऊड पण खूप आहे. बाकी व्ह्यू तुम्ही बघू शकताच. जय श्री केदार. आणि आपण सकाळी पण एकदा व्ह्यू घ्यायचा ट्राय करू, बघू भेटला तर. बाकी क्राऊड तर आहे नॉर्मल तसा, बाकी काही नाही. उद्या आपलं सकाळी दर्शन आहे, 4:30-5 वाजता दर्शन करायचं आहे आपल्याला. आणि दर्शन झाल्यानंतर मग ना थोडंसं असं फिरायचं आहे आणि मग निघायचं, खाली उतरायला जायचं आहे. बस बाकी काही नाही. बाकी जवळून तुम्ही एकदा बघा. जय श्री केदार. घरच्यांना व्हिडिओ कॉल केला इकडे बघा. इथं फोन, घरच्यांना व्हिडिओ कॉल चालू आहे. ते मम्मी हे बघा. अजून भरपूर जणांना व्हिडिओ कॉल करायचा आहे, अर्धा 1 तास जाईल व्हिडिओ कॉल मध्ये बोलता बोलता. जय श्री केदार. जय श्री केदार. बाबा जी आपके साथ तर गाईस 3 डिग्री सेल्सिअस तापमान, शेकोटी आणि बाबाचं मंदिर. अजून पाहिजेलच काय, बोलो हर हर महादेव. तर गाईच आम्ही आता आहे केदारनाथमध्ये आणि खायचं काय ऑप्शन म्हणजे वाटत नव्हतं. म्हणजे भाजी तर होती, भाजी भाकर होती, म्हणजे रोटी होती, पण बरं आपण मॅगीच खाऊ, डोंट वरी. आणि हे दोघं बघा, यांची फुल हाल टाईट झालेली आहे. यांचीच नाही बाकी सर्वांची झाले. माझं फक्त कॉलर आहे ना थोडंसं तिथे दुखतं स्ट्रक्सच्या इथं. बाकी खाऊया आणि नंतर भेटूया परत. चला. तर काहीच
आम्ही केदार गावामध्ये असं फिरतात असं काय आपल्या गावानंच फिरताव. ये नुसतं फिरता इकडून तिकडून काही काम नाही म्हणून. आता आलतो आम्ही पण रस्ता चुकलेला थोडा म्हणून आता परत फिरल्या. बाकी बघूया काय चाललंय. आणि बाकी आमचं जे 4 पेशंट आहेत ना ते तर डायरेक्ट पालगावच पडल्यान. आमचं या पेशंटचा पण जराशी गेम झाली होती पण तो आता रिकवर झाले कारण की मंदिराजवळ आलतो ना जरा वाईब चांगल्या आलत्या. बाकी आम्ही मच्छावाला घेतलं इथं जो येतं ना त्याला काही ना काही करतो त्याचा कांडच चालल्यान. बघूया बाकी भेटू पुढं अजून अशीच मस्ती मजा करत राहू. उतरताना पण मजा करू जराशी चढताना तर वाट लागली पूर्ण. बाकी रस्ता बघा लाईक करो फॉलो करो. जय श्री केदार. बाकी खाली काही दिसत नाही. चला प्रत्येकाला विचारत चाललंय आम्ही. आता तर आमचा म्हणजे मूड चांगला झाला कारण की चढताना तर आमची वाट लागलेली जे आम्हाला इम्पॉर्टंट दिसत होतं ना तेच दाखवतो. बाकी आता तर आम्ही तर इथले गावालेच झाले आता केदारनाथमधलं. बघूया कसं काय नवीन कचोरी कोलीवाडा तयार केली इथं नाही रे. मन